तिसगाव तालुका पाथर्डी येथील भीषण पाणी टंचाई प्रश्नी बेमुदत उपोषण। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव हे मोठ्या लोकवस्तीचं गाव असून भौगोलिकदृष्ट्या देखील विस्तारलंय। स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत कायमच गावाला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागलाय। आजही तिसगावला महिना ते 1.5 महिन्यांपर्यंत पाणी पुरवठा होत नाहीये। साठवणूक केलेलं पाणी प्यायल्यानं नागरिकांना गंभीर आजाराशी सामना करावा लागतोय। भारत सरकारच्या हर घर जल या योजनेना फक्त कागदावरच राहिली असून प्रत्यक्ष कुठलीही प्रकारची योजना आम्हाला आणलेली नाही। सरकार नागरिकांची फसवणूक करत आहे असं दिसून येत आहे आणि तिसगावसाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकण्याचं काम देखील कित्येक महिन्यांपासून कासव गतीनं चालू असून पाणी पुरवठा समितीचे पदाधिकारी पद्धतशीरपणे काम याकडे दुर्लक्ष करीत आहेत। गावला स्वतंत्र पाईपलाईनचे 155 कोटी रुपये मंजूर असून अद्यापपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून जलजीवन योजना फक्त कागदावरच घोडे मिरवत आहे। पाणी पुरवठा समितीच्या या हलगर्जीपणामुळे मुळा धरणात पुरेसा पाणी पुरवठा शिल्लक असताना देखील तिसगावकरांना आपल्या हक्काचं पाणी मिळत नाही। परिणामी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। वांबोरी 4 टप्पा 1 मध्ये 102 तलाव भरण्याचे उद्दिष्ट होते। टप्पा 1 चं काम पूर्ण होऊन टप्पा 2 ला मंजुरी मिळाली तरी देखील तिसगाव आणि परिसरातील तलाव अजूनही जाव कोरडे ठाक आहेत। लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अन्यथा तिसगाव महिला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा समस्त ग्रामस्थांनी दिलाय। आज आम्ही समस्त ग्रामस्थ तिसगाव तालुका पाथर्डी या ठिकाणावरून या कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसण्यासाठी आलेलो आहोत। आम्ही समस्त तिसगावकरांनी गेल्या 17 तारखेला कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं आणि जे संबंधित खाते आहेत त्या खात्यांना देखील आम्ही निवेदन देऊन ही मागणी केली होती का आज देखील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव हे मोठं लोकवस्ती असलेलं गाव आहे, भौगोलिकरित्या विस्तारलेलं गाव आहे। या ठिकाणी आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की या तिसगावमध्ये 1.5 महिन्यापर्यंत पिण्याचे पाणी जे आहे सुटत नाही आणि संबंधित खात्यांना जर याची विचारणा केली तर ती समिती जी आहे जी यावर नियंत्रित केलेली आहे ती समिती आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देते। आणि या ठिकाणी जे आमची एक प्रमुख मागणी अशी आहे, या आम्ही मागण्या घेऊन इथं बसलेलो आहे समस्त ग्रामस्थ तिसगावकर का 1 ते 1.5 महिन्यानंतर जे पाणी येतं तर ते आमचे ग्रामस्थ आमच्या महिला भगिनी त्या बंद टाकीत जे आहे ते पाणी जे साठवणूक जे आहे ते करतात आणि 1 ते 1.5 महिन्याचं जे साठवणूक केलेलं पाणी लहान लेकरांना ते जे आहे ते पिण्यात येतं, जे नागरिकांना पिण्यात येतं। त्यामुळे नागरिकांचं आरोग्य जे आहे त्या ठिकाणी जे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे या ठिकाणी आणि त्याच्यामुळे आम्ही जे आहे ते 1.5 महिन्यापर्यंत पिण्याचं पाणी जे तिसगावला येत नाही यासाठी आमची प्रमुख मागणी जी आहे कलेक्टर साहेबांसमोर किंवा जे संबंधित खाते आहेत जे पाटबंधारे विभाग असतील किंवा जे तहसीलदार किंवा जे प्रांत अधिकारी असतील, आमची या ठिकाणी अशीच मागणी आहे की ही मिरी तिसगाव जी पाणी समिती जी नेमलेली आहे तर ही पाणी समिती पूर्णपणे सध्याच्या स्थितीला निष्क्रिय आहे। ही पाणी समिती त्वरित आपण बरखास्त करून ही योजना जी आहे ही योजना जिल्हा परिषद अहिल्यानगर यामार्फत आपण ही योजना चालवण्यात यावी। कारण या ठिकाणी एक कारण त्याचं असं आहे की शेवगाव पाथर्डीची जी योजना आहे पाणी योजना सध्या चालू रीतीत आहे तर ती योजना जिल्हा परिषद मार्फत चालवण्यात येते। त्यानंतर बुरानगरची पाणी योजना जी आहे 64 गावे त्या ठिकाणी या योजनेत समाविष्ट आहेत तर ही सुद्धा योजना जी आहे जिल्हा परिषद मार्फत चालवण्यात येते आणि आमची 39 गावाची मिरी तिसगाव प्रादेशिक जी पाणी पुरवठा समिती जी आहे तर या समितीमध्ये या योजनेमध्ये जी आहे 39 गावे समाविष्ट आहेत। तर ही समिती जी आहे ती वैयक्तिक समिती आहे। सध्या 15 ते 20 दिवस झाले, 20 ते 25 दिवस होऊन गेले। या पाणी पुरवठ्याचा जो सचिव आहे पहिला त्याने राजीनामा दिलेला आहे, त्या ठिकाणी त्या सचिवाची नियुक्ती देखील अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही। वेळोवेळी त्या ठिकाणी कर्मचारी जे आहेत त्यांचा वेळोवेळी जे आहे प्रत्येक महिन्याला पगार होत नाहीत। असे कितीतरी प्रलंबित प्रश्न या ठिकाणी या पाणी पुरवठा समितीच्या जे आहे या ठिकाणी आहेत आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की ही मिरी तिसगाव जी प्रादेशिक पाणी पुरवठा समिती आहे तर ही समिती पूर्णपणे जबाबदारी जी आहे ती ढुकवून लावित आहे, जी एकदम धुडकावून लावित आहे। ही निष्क्रिय समिती आहे। या ठिकाणी ही पाणी समिती व्यवस्थितरित्या काम करीत नाही आणि 155 कोटीची जी योजना होती जी मागे 2024 मार्च पर्यंत त्याची मुदत होती संपवण्याची तर ती
मार्च 2024 संपून देखील ते 155 कोटीची योजना हे त्यांचं टार्गेट होतं का मार्च 2024 पर्यंत हे काम आम्ही पूर्ण करू। ते अद्याप त्याला 1.5 वर्ष उलटत आलं तरी देखील ते काम अजून पूर्णत्वास आलेलं नाही। ते काम अजून ते कार्यवाही झालेली नाही। ती समिती अजून देखील ते 155 कोटी रुपये खर्च करून अजून देखील तिसगावकर आणि परिसरातले जे नागरिक आहेत ते अजून तहानलेलेच आहेत। म्हणून आमचे जे या मागण्या आहेत, अजून एक आमची या पद्धतीने अशी मागणी आहे की वांबोरी चारीचं जे पाणी आहे ते तिसगावकरांना अद्याप तिसगावच्या तलावांना त्याचा एक थेंब देखील आलेला नाही आणि ही देखील आमची मागणी या स्वरूपात आहे। या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे का मिरी तिसगाव जी वांबोरी चारीचं जे वरदान ठरलेलं आहे तर ते वांबोरी चारीचं पाणी त्वरित आपल्या तिसगावच्या तलावामध्ये सोडण्यात यावे। जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेलो आहेत। याची प्रशासनाने जी आहे दखल घ्यावी आणि या ठिकाणी आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या। धन्यवाद। आहेत कलेक्टर ऑफिसला, कारण आम्हाला महिना दीड महिना पाऊण 2 महिने पाणी येत नाही। कारण आमचं काय आहे, आम्हाला 1.5 महिना पाणी साचवायला काही एवढं राहत नाही। आम्ही तरी पाणी साचवतो आणि ते पाणी आम्हाला महिनाभर पियावं लागतं, कारण आमचे लेकरं आजारी पडतात, त्याच्यात आळ्या पण होत्यात। कारण आम्हाला त्याच्यात टाकायला काहीच अशा औषध पाणी टाकून सुद्धा कवर पाणी टिकाणवर आमचं तरी। मग आमची एवढीच समस्या आहे की आमच्या पाण्याचा प्रश्न सोडावा। हे प्रश्न आमचा आयुष्य गेलंय। तर आम्ही तुम्हाला सांगते बरेच वर्ष आम्हाला पाण्याचा असंच आहे, पण आता आम्ही तरी कवर गप बसायचं। त्याच्यामुळे आम्ही हे पाऊल उचललाय, तर आम्हाला हे पाणी पाहिजे। कलेक्टरला एवढीच आमची मागणी, आम्हाला जो वेळेस पाणी भेटत नाही तो वेळेस आम्ही इथून उठणार नाही, आमची एवढीच इच्छा आहे। पाथर्डी तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचं आणि महसुलीदृष्ट्या खूप मोठं गाव आहे। तर बाजारपेठेचं गाव असल्यामुळं येथील नागरिक लोकसंख्या जी आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आजूबाजूच्या खेड्यातील जे लोक आहेत हे रोजगाराच्या निर्मितीने रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने तिसगाव येथे वास्तव्य करीत आहेत। आणि एवढी मोठी लोकसंख्या, एवढा मोठा महसूल शासनाला गावामधून मिळत असताना नागरी सुविधांचा अभाव लोकांना या ठिकाणी पूर्ण मिळत नाही आहे। पिण्याच्या पाण्याचा जो खूप मोठा गंभीर प्रश्न आहे की तो 15 दिवस, महिना, दीड महिना पाणी येत नाही आहे। रोजंदारीने लोकाला जाणाऱ्या आमच्या माता भगिनी रोजंदारीला जाऊन जे 100-200 रुपये रोज मिळतो, आठवड्याचे काही जे 500-600 रुपये त्यांना मिळतात ते संपूर्ण हे पाण्यामध्ये त्यांना खर्च करावे लागतात। अशी परिस्थिती असताना ही जी पाणी कमिटी आहे की ही या ठिकाणी तिसगावच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करते। तर यांनी या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे। अन्न, वस्त्र, निवारा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या देखील हे पूर्ण होऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती इथे आहे। सरकार मोठमोठ्या घोषणा करते, हर घर जल सारखी योजना येते, पण तिची जी राबवल्या जात नाही आहे हे दुःख आज समस्त तिसगावकरांना आहे। सर्वांना त्याच्या यातना भोगाव्या लागत आहे। त्याचप्रमाणे शेतीचा जो प्रश्न आहे, पाणी जे येते, वांबोरी चारीची पाईपलाईन पाझर तलाव जे 102 भरण्याची जी योजना आहे ती देखील पूर्ण कार्यक्षमतेने चालवल्या जात नाही आहे। धरणामध्ये आता बऱ्याचशा ठिकाणी पाऊस झाला आहे, मुळा धरणामध्ये पाणी आलं आहे। हे पाणी ओव्हरफ्लोचं पाणी जे आहे ते जर या वांबोरी चारीच्या निमित्ताने इकडे जर तिसगाव आणि परिसरातील पाझर तलावाला सुटलं तर शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न या ठिकाणी सुटण्यास मदत होईल। धन्यवाद। आज जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी तिसगावचा पाणी प्रश्नासाठी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत, परंतु आमच्या गावाला 1.5-2 महिने पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नाही। आणि इतकी वाईट परिस्थिती का विकत पाणी घेऊन पिण्यासाठी विकत पाणी घ्यायचे का ते कष्टाचे पैसे हे लेकरा बाळांना घरात आणून टाकायचे, याच्यात आमच्या मोठा प्रश्न मनात असतो आमच्या। आणि याच्यात दुसरा विषय असा आहे का जर आम्ही जे लोकल लेवलचे अधिकारी पाणी सोडणारे त्यांना जर पाण्याबद्दल प्रश्न विचारले तर ते डायरेक्ट सांगतात नाही का ना तुम्ही आंदोलन करा, उपोषण करा, धरणे मोर्चे काढा। मग त्यांच्याकडून जर अशा प्रकारचे उत्तर आम्हाला येत होते त्यामुळं आम्ही हा पाऊल उचलला। त्यांच्याकडून काय आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही। यापूर्वी आम्ही 2 ऑक्टोबर रोजी तिसगाव या ठिकाणी पाण्यासाठी उपोषणाला बसलेलो असताना त्यांनी आम्हाला लेखी दिली का जे जलजीवन योजना आहे त्या योजनेचं काम आम्ही पूर्ण करून तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यामध्ये पूर्णपणे गावाला पाणी पुरवठा सुरळीत करू। पण त्याच्यानंतर आज 8-9 महिने झाल्यानंतरही तिसगावला पाण्याची जी अडचण आहे ती कायम आहे। तर हे पाणी तिसगावला नाही का वेळोवेळी मिळावा यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत। आणि नुसतं आम्ही या ठिकाणी एखादं आश्वासन किंवा लेखीपत्र घेऊन आम्ही उठणार नाही आहे। आम्हाला प्रत्यक्षात
कृती ही ग्राउंड लेवलवर पाहिजे, कारण की आम्ही त्याचं पूर्ण हे केलेलं असता. आज आम्हाला अचानक सांगितलं होतं गावात पाणी येतं, एखाद्या गल्लीचं पाणी होतं, डायरेक्ट सांगत येत नाही का ना, समितीवाल्यांनी पाणी दुसऱ्या गावाला वळवून घेतलं. म्हणजे जे आमचं हक्काचं पाणी ते पाणीसुद्धा आम्हाला मिळत नाही. तर याच्या विरोधात आज आम्ही कलेक्टर ऑफिस या ठिकाणी बसलेलो आहेत अहिल्यानगरला. आमचा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही किंवा ती ग्राउंड लेवलवर ही पूर्ण यंत्रणा येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही.